नाशिकच्या बाजार समिती अंतर्गत वाद चांगलाच उफाळून आलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झालाय। माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्यासह 12 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केलाय। पिंगळे यांच्याकडून मनमानी कारभार सुरू असून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला। तर येत्या 11 मार्चला बाजार समितीच्या सभागृहात याबाबत बैठक होणार आहे। दरम्यान येत्या काळात नाशिकच्या बाजार समितीमध्ये चुंबळे विरुद्ध पिंगळे असा वाद रंगण्याची चिन्ह आहे। शेतकरी आमच्यासारख्याला सांगितलं तर आम्ही त्याचं काही करू शकत नाही। सत्यापुढं तो ऐकतच नाही। त्याचं म्हणजे अशा पद्धतीनं वागणं असल्यामुळं मग सगळेच संचालकांनी ठरवलं का बा हे आपण हातात घेतलं पाहिजे। आणि त्यामुळं मग त्यांच्यावर असलेले सदस्य, माझ्यावर असलेले सदस्य हे सगळे आले आणि एकमुखानं हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। म्हणजे महाशय आपले चेअरमन यायचं, सकाळी 10:30ला मीटिंग घ्यायची। मीटिंगचं प्रोसिडिंग कोणालाही द्यायचं नाही आणि वरून कोणी गेलं बोलायला तर त्याला धमकी द्यायची, तुला इथं या पदावरून काढून टाकील, त्या पदावरून काढून टाकील, असं प्रत्येक असं संचालकांना वैतागून गेलं। मार्केटला जाण्याची कोणाची इच्छा होत नाही। कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक याचा आणि माझा खरं म्हणजे काही संबंध नाही। नाशिकमध्ये मी अजून पालकमंत्री पण झालेलो नाही, जाहीर पण झालेलो नाही। मला आजच सकाळी कळालं की या मार्केट कमिटीवर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अविश्वास आलेला आहे आणि 18 पैकी 14 लोक हे सभापती जे सध्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये गेलेले आहेत। आता मध्ये मी नाशिकला जेव्हा मजा करणार होतो की त्यांचा मनमानी कारभार, वाटेल तसं व्यापाऱ्यांची पिळवणूक, शेतकऱ्यांची पिळवणूक या संदर्भात अनेक तक्रारी होत्या आणि म्हणून 14 सदस्य हे त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत। मला आज सकाळी कळलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं माझं नाव त्यांनी का घेतलं हे तर मला अजूनही कोण उमगत नाही आहे।